तुला स्वतःला काय आवडतं जास्त, अभिनय की लेखन? मला नाटकात काम करायला खूप आवडतं, कारण नाटकाच्या 2-2.5 तासानंतर जे समाधान मिळतं ते वेगळं असतं. पण लेखनामुळे मला शांत वाटतं, कारण ते दिवसभर एक लेखन केल्यानंतर जो एक निचरा झालेला असतो आपल्या सगळ्या भावनांचा, तो फार छान असतो. अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि लेखिका म्हणून सुद्धा डेली सोपचे काय चॅलेंजेस आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे मालिका ऑन एअर असतानाचा सर्व काळ, मग तो 1 वर्षाचा काळ असेल, 2 वर्ष, 5 वर्ष, तुम्हाला सुट्टी नाही हे लक्षात घ्या. मानसिकदृष्ट्या आपल्याला सुट्टी अशी मिळत नाही. माझ्या मनात असं आहे की इथून पुढे या मालिकेचा प्रवास असा असावा, असं मी विचार करेपर्यंत मला कुठून तरी 2 वेगळ्या काहीतरी बातम्या कानावर येतात की कुठल्या तरी एका कलाकारांनी कुठली तरी एक फिल्म घेतली आहे, किंवा चॅनलचा जो आत्ताचा TRP आला या गुरुवारचा, त्याच्यात असं दिसतंय की हा ट्रॅक आपल्याला वाढवायचा आहे. इट्स अ कमिशन्ड जॉब. खरंच मल्टीटास्किंग म्हणजे काय आणि त्याची कशी मॅनेजमेंट करायची? आपल्याला ना एक स्विच ऑन स्विच ऑफ मेंदूला त्याचं एक प्रकारचं ट्रेनिंगच द्यावं लागतं की आज आता इथे मी आहे तर हे काम महत्वाचं, इथून मी बाहेर पडले की हे काम मागे पडलं, दुसरं जे माझ्या हातात त्यावेळेला असेल ते करायचं. माझ्या घरात असे लोकांना गंमत वाटते, पण छोट्या छोट्या चिठ्ठ्या लावून ठेवलेल्या असतात, त्याच्यामध्ये कामांचा सिक्वेन्स लावलेला असतो की उद्या सकाळी मी काय काम करणार आहे, त्याच्यानंतर मी दुपारी काय काम करणार आहे, असं ते फ्रीजवर लावून ठेवलेलं असतं. पण त्यांनी मला क्लॅरिटी मिळते की तू इकडे तिकडे फिरतीयेस की तुझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुला असं क्लिक होतं की नाही ही स्टोरी खूप छान पडद्यावरती येऊ शकते. म्हणजे तुमची मुलगी काय करते सारखी एक मालिका होती जी आता ड्रग ॲडिक्शन किंवा व्यसनं ही अगदी शाळेतल्या मुलांपर्यंत आलेली आहेत, पण ही वस्तुस्थिती आहे, समाजात आजूबाजूला या गोष्टी घडतायत, त्याच्यावर झालेली ती मालिका होती जिचे संवाद मी लिहित होते. मालिकेचं लेखन केलंय, त्यातली पात्र जास्त लक्षात राहतात, मात्र लेखक कधी लोकांच्या लक्षात येत नाही किंवा राहत नाही, तर मग काय वाटतं त्याबद्दल? अभिनेत्रींचं आयुष्य हे खूप जास्त अवघड असतं. त्या रोज सकाळी 7:30-8 वाजता घराबाहेर पडतात, 12-12, 13-13 तास शूट करून घरी येतात, परत दुसऱ्या दिवशी सकाळी इतकं करून आपला चेहरा सुंदर दाखवणं ही त्यांच्यावर जबाबदारी असते. मला तुलनेने तशी काही माझ्यावर जबाबदारी नसते. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातले काही जसे पॉझिटिव्ह मुद्दे आहेत तसे काही निगेटिव्ह सुद्धा आहेत. माझा चेहरा रोज उठून लोक बघत नाहीत ही गोष्ट खरी आहे, पण माझ्या कामाला जास्त सातत्य आहे. नमस्कार, मी श्वेता. न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज आपल्या सोबत आहे एक उत्तम अभिनेत्री, एक लेखिका आणि निवेदिका, मुग्धा गोडबोले. मुग्धाताई, खूप स्वागत आम्ही दुर्गा या कार्यक्रमात. धन्यवाद. धन्यवाद. प्रश्नच असा पडलाय सुरुवातीला की इतकं सगळं मुग्धाताई कसं काय सांभाळते? म्हणजे आधी अभिनेत्री, मग त्याच्यानंतर लेखिका, निवेदिका, कसं काय हा सगळा प्रवास सुरू झाला होता आणि इथपर्यंत आलेला आहे? प्रवास सुरू झाला मी कॉलेजमध्ये असताना. मी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये होते आणि मी शास्त्र शाखेची विद्यार्थिनी होते, त्याच्यामुळे तेव्हाही ही कसरत मला तेव्हापासून करावीच लागते, कारण वेळ कमी असायचा. पण मी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेतला होता आणि तेव्हा माझी पहिली दिग्दर्शिका होती सोनाली कुलकर्णी, म्हणजे मोठी सोनाली कुलकर्णी. आणि आमच्या घरात खूप शैक्षणिक वातावरण होतं, कारण माझे आईवडील दोघंही उच्च विद्याविभूषित म्हणतात तसे होते. त्यामुळे माझ्या 7 पिढ्यांमध्ये कधी कोणी अभिनेत्री, अभिनेता, अभिनय क्षेत्रात असं काहीच नव्हतं. लांबून कोणाचा नाही, काही संबंध नव्हता. पण मला आवड होती, कारण मी शाळेत असताना ते वक्तृत्व स्पर्धा वगैरे असतात, त्यामुळे स्टेज परफॉर्मन्स याची मला आवड होती. आणि मी पुरुषोत्तम करंडकमध्ये मी भाग घेतला तेव्हा मी 11वीत होते आणि तेव्हापासून पुढे 3-4 वर्ष सातत्याने मी आंतर कॉलेज एकांकिका स्पर्धा असतात, आंतर महाविद्यालयीन, त्यामध्ये भाग घेत होते. आणि मग राज्यनाट्य स्पर्धा, मग कामगार कल्याण स्पर्धा. आणि त्यावेळी असं झालं की ऑल इंडिया रेडिओवर मी बऱ्यापैकी कार्यक्रम करायचे, ज्याच्यात मी निवेदन करायचे किंवा मुलाखती घ्यायचे. जयंत नारळीकरांची मी मुलाखत घेतली होती, ती पहिली मुलाखत. दिलीप वेंगसरकरांची मी मुलाखत घेतली होती. अशा मी बऱ्याच मुलाखती तेव्हा घेतल्या होत्या, त्या वयात, म्हणजे शालेय लेवलवर. साधारण काय वय असेल? मी शाळेत असताना दिलीप वेंगसरकरांची घेतली होती, कॉलेजमध्ये असताना अनेक घेतल्या होत्या, जयंत नारळीकरांची मी तेव्हा घेतली होती. असं करत करत त्यामुळे आवड होती. सुदैवानी भाषा माझी चांगली होती, मला वाचनाची आवड होती. आणि त्या सुमाराला झालं असं की पुरुषोत्तम करंडक स्पर्धा वगैरे चालू असताना मला अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी विचारायला लागले. तेव्हा माझं असं काही ठरलं नव्हतं की मला अभिनेत्री व्हायचंय, पण मला पहिल्यांदा जब्बार पटेलांनी विचारलं होतं एका वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या डॉक्युमेंटरीसाठी.
मग त्याच सुमाराला एकदा स्मिता तळवलकरांकडनं फोन आला आणि मग मला असं झालं की जे करण्यासाठी खूप धडपडत असतात लोक ते आपल्याला घरात बसून विचारतायत, तर आपण प्रयत्न करूया. म्हणजे जेवढं त्यावेळेला पुण्यात राहून शास्त्र शाखेची विद्यार्थिनी, मी केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रामध्ये माझी डिग्री होती, तर त्याचा अभ्यास करत करत जितकं आपल्याला शक्य आहे तितकं करू म्हणून मी ते करायला लागले. मग राज्यनाट्य स्पर्धेच्या एका लेवलला मला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचं बक्षीस मिळालं होतं. तर असं मी एक हौस म्हणून करत होते. हे करता करता मला तेव्हा आभाळमाया मालिका घरोघरी पोचली होती. त्यासाठी विनय आपटेंचा फोन आला होता आणि मग असा एक निर्णय घेण्याची वेळ आली की आता आपल्याला जर दैनंदिन मालिकेत काम करायचं असेल तर ते पुण्यात राहून हौस म्हणून करणं शक्य नाहीये. त्यासाठी आपल्याला मुंबईला जावं लागेल आणि मुंबईत जाऊन राहून ते रोजचं शूटिंग करण्याचा अनुभव घ्यावा लागेल. आणि तेव्हा मी माझ्या आईवडिलांना सांगितलं होतं की मी 1 वर्ष 1.5 वर्ष ह्या मालिकेपुरतं काम करते आणि मग मी परत येऊन माझं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे पुढे कंप्लीट करीन. कारण लकीली त्याच सुमाराला माझं ग्रॅज्युएशन झालं होतं. तर त्यामुळे मधला असा तो एक बरोबर वेळ होता. तर त्यासाठी मी मुंबईला आले आणि मग असं झालं की पुण्याला काही परत जाण्याची वेळ माझ्यावर आली नाही, कारण सतत एकानंतर एक कामं मला मिळत गेली. असा तो सगळा प्रवास तेव्हा सुरू झाला. हो, बरं, तो अभिनयाचा झाला. मग त्याच्यातून लेखिका आणि निवेदिका हे मग ट्रान्झिशन कसं आलं? लेखिकेचं असं झालं की माझी आई लेखिका मंगला गोडबोले, त्याच्यामुळे लहानपणापासून मी तिला बघत होते लिहिताना. आणि आमच्या घरी प्रचंड पुस्तकं असायची, म्हणजे अशी थप्पी. आणि कधीही कुठलंही पुस्तक उचलून आम्ही वाचायचो. त्यामुळे वाचनाचा संस्कार माझ्यावर लहानपणापासून वाचनाचे खूप झाले. पण दुसऱ्या बाजूने मला हेही अगदी प्रामाणिकपणे माहीत होतं की आपल्यात ती प्रतिभा नाही. ज्या प्रकारचं लेखन माझ्याकडे अगं यायचे लोक, म्हणजे मी शांता शेळकेंना भेटले आहे, मी सरिता पत्कींना भेटले आहे, पु ल देशपांडेंना भेटले आहे. मोठमोठ्या म्हणजे रत्नाकर मतकरींच्या आणि आईच्या एका कुठल्या तरी मुलाखतीच्या वेळेला मी त्यांना भेटले वगैरे. तर त्याच्यामुळे ना एक कुठेतरी मनात असं असायचं की लेखन ही इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा वेगळी गोष्ट आहे. त्याला तुम्हाला आतून काहीतरी वाटायला लागतं, मुळात लिहावंसं वाटायला लागतं. ती प्रतिभा तुमच्यात असावी लागते आणि ती काय आपल्यात नाही, याविषयी मी त्या वेळेला तरी अगदी 100% कन्व्हिन्स्ड होते. त्याची सुरुवात अशी झाली की मी माझी मुलगी 2-3 वर्षांची असताना मालिकांमध्ये काम करणं बंद केलं. कारण माझ्या नवऱ्याची तेव्हा फिरतीची नोकरी असायची, तो बऱ्यापैकी मुंबई बाहेर असायचा. आणि मग घरात मी आणि माझी मुलगी दोघीच, मग तिला बायकांकडे सोपवून मला जावं लागायचं. तेव्हाचं तिचं वय असं होतं की अगदी तिला आईची गरज असायची. तर त्या सुमाराला 6-7 वर्ष 7-1 वर्ष मी काहीच काम करत नव्हते. मी अगदी पूर्ण वेळ गृहिणी होते. आणि त्या सुमाराला मला मंदार देवस्थळींनी होणार सून मी या घरची या मालिकेच्या संवाद लेखनासाठी विचारलं. आणि म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं होतं की ह्याला का वाटलं असेल असं की आपण संवाद लिहू शकू. पण मंदार देवस्थळी आभाळमायाच्या वेळेला असिस्टंट दिग्दर्शक होता विनय आपटेंचा. तर तेव्हापासून आमची ओळख होती आणि बरेचदा असं होतं की सेटवरती एखादा सीन लिहून आल्यानंतर कधीतरी त्याच्यात जर काही बदल करावेसे वाटले तर तिथे चर्चा होतात की काय करूया, कसं करूया. तर मग कलाकार म्हणून आपणही काही गोष्टी सुचवतो की आपण असं नाही, हे वाक्य मी असं घेऊ का, ते वाक्य मी तसं घेऊ का. तर कदाचित मंदारच्या ते डोक्यात असेल, त्याला ते लक्षात असेल आणि त्यांनी मला विचारलं होतं की याचे संवाद लिहिशील का. तर पुन्हा एकदा मी म्हटलं प्रयत्न करून बघूया. मग मी लॅपटॉप आणला, मग मी त्याच्यावर मराठी टायपिंग करायला शिकले आणि मग मी लिहायला लागले. आणि होणार सून मी या घरची ही मालिका तेव्हा खूप गाजली. मी लिहित होते ते संवाद लोकांना आवडत होते असं मला कळत होतं, म्हणजे चॅनलमधनं कळत होतं किंवा प्रेक्षकांकडनं कळत होतं. मग मला हुरूप आला त्यामुळे. आणि मग परत एकदा मी हे अगदी प्रामाणिकपणे सांगते की यामध्ये प्रतिभा किती लागते मला माहित नाही, पण याचं एक तंत्र असतं. आणि मी स्वतः मालिकांमध्ये अनेक वर्ष काम करत असल्यामुळे काही प्रमाणात ते तंत्र मला कळलं होतं की कशा पद्धतीने एक पूर्ण एपिसोड लिहिला जातो. तो 22-23 मिनिटांचा एपिसोड म्हणजे काय असतो, त्याच्यामध्ये तो एक दिवस आपण कसा दाखवतो, किती सीन्स असले पाहिजेत, एक सीन किती वेळाचा असला पाहिजे, किती व्यक्तिरेखा त्यामध्ये असतात, त्या कशा हलवायच्या, त्या कशा फिरवायच्या, ते सीन्सची गुंफण कशी करायची, हे सगळं मला थोडंफार कळायला लागलं होतं. कसं होतं की प्रत्येक गोष्ट काही तुम्हाला हाताला धरून सगळे शिकवतात असं नाही, आपण आपसूक ते शिकत जातो. तसं त्या वातावरणात मी बऱ्यापैकी असल्यामुळे मी शिकत गेले होते आणि म्हणून कदाचित मला लिखाण थोडंसं इतरांच्या तुलनेत सोपं गेलं असेल. आणि मग मी लिहायला लागले. तेव्हापासून आजपर्यंत सुरू आहे. हो,
ते तर आम्ही बघतोच आहोत. म्हणजे सिरियल्सच्या कथा सगळ्या किती इंटरेस्टिंग आणि कशा पद्धतीने असतात. मग मध्येच हे मुलाखती घेणं किंवा पॉडकास्ट करणं हे कुठनं आलं? तर त्याचं असं झालं, की त्या पॉडकास्टच्या सुरुवातीला मला असं विचारलं होतं, की तू तू इतक्या गोष्टी एका वेळेला कशा करतेस? हां. तर त्याचं काहीतरी मी उत्तर देत होते माझ्या मैत्रिणीला, की आपल्याला ना एक स्विच ऑन, स्विच ऑफ मेंदूला त्याचं एक प्रकारचं ट्रेनिंगच द्यावं लागतं, की आज आता इथे मी आहे तर हे काम महत्वाचं. इथून मी बाहेर पडले, की हे काम मागे पडलं. दुसरं जे माझ्या हातात त्यावेळेला असेल ते करायचं. मग याचा कधी स्ट्रेस येत नाही का? हल्ली सगळ्यांना स्ट्रेस हा एक खूप महत्वाचा शब्द झालाय ना. तर म्हटलं येतो. कुणाही बाईला जर तुम्ही एका वेळेला 2-3 गोष्टी करत असलात, घर सांभाळत असलात, मुलं असतात, नातेवाईक असतात, सासू-सासरे, आई-वडील असंख्य गोष्टी सुरू असतात. त्यात आपण आपलं काम, आपलं करिअर असं काही करत असलो तर 100% स्ट्रेस येतो, तणाव असतो. पण तो बाजूला ठेवून तरी सुद्धा आपण आपला मेंदू शांत ठेवून आपल्या शरीराची तब्येतीची काळजी घेऊन कसं पुढे जायचं हे सुद्धा एक प्रकारचं ट्रेनिंगच आहे. आणि त्या सगळ्या करतात ग. म्हणजे मी नाही, माझ्या आजूबाजूची प्रत्येक बाई ते करत असते. तर त्यामुळे या सगळ्याकडे सकारात्मक दृष्टीने बघायचं आणि काम करत राहायचं असं काहीतरी मी सांगत होते. तेव्हा मला त्यांनी असं विचारलं, की हेच सगळं आपण पॉडकास्टमध्ये का नको बोलायला? आपण अशा स्त्रियांना भेटू ज्यांनी एक 15-20 वर्ष या क्षेत्रात काम केलंय, म्हणजे आपापल्या क्षेत्रात काम केलंय. त्यांच्याकडे तो अनुभव आहे आणि तरी त्यांना रोजचे काहीतरी चॅलेंजेस असतात, रोजचं काहीतरी आव्हान असतं. म्हणजे रोज सकाळी तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करून डबे करणं म्हणा, काय त्या दिवसाचं प्लॅनिंग असेल म्हणा, ते सगळं करून घराबाहेर पडता. कुठेतरी एका वेगळ्या जगात जाऊन तुमचं एक वेगळं काम करता. परत रात्री घरी येता तेव्हा परत तिथून घरी येऊन घरातलं सगळं करत असता. तर हे रोज करणाऱ्या ज्या बायका असतात, ज्या 15-15, 20-20 वर्ष सातत्याने हे करत असतात, त्यांना तो स्ट्रेस येत नाही का? हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया म्हणून आम्ही सुरुवात केली. आणि मला मजा यायला लागली त्याच्यामध्ये, कारण त्यातून ना मी ऐकायला शिकले. आज मी खूप बोलतेय, पण जेव्हा समोरची व्यक्ती बोलत असते तेव्हा आपण छान ऐकणं म्हणजे काय असतं. ऍक्च्युली आज तू समोरच्या सीटवर आहेस. हो. आणि माझ्या असं लक्षात येतंय, की बोलताना आपण किती वावले जाऊ शकतो. पण त्यावेळेला ते माझ्या लक्षात येतं, की आपण ऐकायला शिकतो. त्यातनं काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला मिळतात, आपण शिकत जातो. तर त्यामुळे पॉडकास्ट हा अनुभव असा सुरू झाला आणि तो मला आवडतो. बरोबर. म्हणजे आता या 3 गोष्टी झाल्या. मला वाटतं आणखीन काही वर्षांनी आणखीन काही गोष्टी तू सुरू करू शकतेस किंवा तसंही होऊ शकतं. तर हे खरंच तू मल्टीटास्किंग आहेस. मल्टीटास्किंग वुमन म्हणजे काय? तर हे मुग्धा गोडबोलेकडे बघून समजतं. आणि ह्याच 3 गोष्टी नाही किंवा ह्यात वाढणाऱ्या नाही, तर त्याच्यासोबत तुझा संसार असेल, तुझं कुटुंब, तुझे पती, तुझी मुलं, तुझं घर, तर हे सगळं कसं बॅलन्स करतेस? ह्याच्यासाठी काय असा मंत्र आहे की जो तू इतर महिलांना सुद्धा देशील? मंत्र मला माहित नाही, कारण प्रत्येक बाई ना ते आपलं एक जग आखत असते आणि त्याच्यामध्ये ती मास्टरी मिळवतेच. म्हणजे ती आपल्याला ऑटोमॅटिकली मिळतच जाते. पण माझ्या मते टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाची आहे. मी किती वेळ कुठल्या कामाला देणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त त्यात आपण गुंतून पडायचं नाहीये. एक स्वतःच्या मेंदूचे कप्पे पाडणं, की आज आत्ता जसं मी म्हटलं तसं, की मी एका नाटकाच्या रिहर्सलला गेले तर मी तिथे नाटकाची रिहर्सल जेवढा वेळ करते तेवढा वेळ 100% कॉन्सन्ट्रेशनने मी तेच करते. तेव्हा माझ्या डोक्यात दुसरा काही विचार नसतो. पण तिथून घरी येऊन मी एपिसोड लिहायला बसले, की बघ माझ्याकडे जर कमी वेळ असेल तर उलट मी जास्त कॉन्सन्ट्रेशननी तो वेळ वापरायला लागतो, जेणेकरून माझाच वेळ वाचेल ना. नाहीतर मी एका वेळेला बसल्या बसल्या 4 इतर गोष्टींचा विचार करायला लागले, फोनवर बोलायला लागले, स्क्रोल करायला लागले, रील्स बघायला लागले, तर मग माझं कॉन्सन्ट्रेशन कमी होणार आहे आणि माझा तो वेळ वाया जाणार आहे. तर वेळ वाया न घालवता आपल्या दिवसाचं प्लॅनिंग करणं, म्हणजे मी माझ्या घरात अशा लोकांना गंमत वाटते पण छोट्या छोट्या चिठ्ठ्या लावून ठेवलेल्या असतात. त्याच्यामध्ये कामांचा सिक्वेन्स लावलेला असतो, की उद्या सकाळी मी काय काम करणार आहे, त्याच्यानंतर मी दुपारी काय काम करणार आहे, असं ते फ्रीजवर लावून ठेवलेलं असतं. पण त्यांनी मला क्लॅरिटी मिळते. म्हणजे लोकांना ते बघताना कितीही गंमतशीर वाटलं तरी सुद्धा मला 100% माहीत असतं दुसऱ्या दिवशीची सुरुवात माझी आदल्या दिवशी संध्याकाळपासून सुरू होते. उद्या आपण काय करणार आहोत, जेवायला काय करणार आहोत, मग त्याच्या भाज्या आणून ठेवल्यात की नाही, मग त्याची पूर्व तयारी सगळी केली की नाही, डब्यांची तयारी केली की नाही. सकाळी डोळे उघडल्यानंतर ही तयारी आपण करायला लागलो तर तोपर्यंत उशीर झालेला असतो खूप. आणि मुलं उठायच्या आधी आपल्याला 1 तास 2 तास तरी उठावंच लागतं. त्यामुळे मी अगं लहान असल्यापासून ना मी झोपेतनं उठून
माझ्या शाळेची तयारी करायला लागेपर्यंत माझ्या आईचा दिवसभराचा स्वयंपाक करून झालेला असायचा. बरोबर. तर हे बघत आपण लहानाच्या बघा आपल्या आया सुपरवुमनच होत्या. हो. तर ते कुठेतरी संस्कार आपल्यावर झालेले असतात. म्हणजे ती बाई कोण अभिनेत्री असू दे, नाहीतर कलेक्टर असू दे, नाहीतर पंतप्रधान असू दे, तिला ते सगळं हे मॅनेज करायचंच आहे. ह्या सगळ्या जबाबदाऱ्या बाईला काही चुकत नाहीये. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट सोबत प्रायोरिटीज हा सुद्धा जो काही महत्वाचा भाग आहे. 100%. तर तेव्हा समजा घरात कोणी आजारी आहे तर नाही, मला हे काम आहे मान्य आहे, पण माझी आता जास्त गरज तिकडे आहे, मग तेव्हा काय करायचं? नाही, मी तुला सांगू का की मला नेहमी या गोष्टीचं वाईट वाटतं, पण दुसऱ्या बाजूनी त्यावेळेला तो निर्णय माझा बरोबर होता. वाडा चिरेबंदी नाटकासाठी चंद्रकांत कुलकर्णींनी मला विचारलं होतं. तेव्हा माझ्या कुटुंबाबरोबर एक ट्रिप ठरली होती आणि मी चंदू सरांना असं सांगायचा प्रयत्न केला होता की मी जाऊन येते आणि मग त्याच्यानंतर मी तालमींना सुरुवात करते, पण इतर सगळ्यांच्या तारखांबरोबर ते जमणार नव्हतं. तर त्यामुळे मी वाडा चिरेबंदी हे नाटक केलं नाही. पण तेव्हा तू म्हणालीस तसं की मी प्राधान्य माझ्या कुटुंबाबरोबरच्या त्या ट्रिपला दिलं होतं. त्यामुळे असंही होतं कधी कधी की त्या क्षणी तिथे आपल्याला काय करणं महत्वाचं आहे, आपण आपली निवड करतो आणि मग कुठल्या तरी गोष्टीला आपल्याला मागे सारावं लागतं, कशाला तरी महत्व द्यावं लागतं. तर तो काळ असतो, ती वेळ असते आणि त्या वेळी आपण त्यावेळेला योग्य असे निर्णय घेत जातो. म्हणजे ती बाई कमावती नसेल कदाचित किंवा घराच्या बाहेरही पडणारी नसते, मात्र घरातली ही सगळी मॅनेजमेंट करता करता सुद्धा तिला सक्सेसफुल व्हायचं असतं. नॉट नेसेसरी की करिअर मध्येच फक्त सक्सेसफुल व्हायचं असतं. तर त्या दोन एक खरं तर भाग आहेत, ते घरातलं सगळं नीटनेटकं करणं आणि बाहेर जाऊन सुद्धा काम करणं. त्यामुळे जितकी बाहेर जाऊन काम करणारी महत्वाची आहे, तितकी घरात राहून काम करणारी. जसं सहज म्हटलं जातं, तुला काय काम आहे, तू घरीच तर असतेस. पण मी तुला एक गंमत सांगू का की मला ना माझ्या सुदैवानी तशी मी बऱ्यापैकी सुस्थितीतली होते. त्याच्यामुळे अनेकदा अनेक लोकांच्या आपण जेव्हा अशा गोष्टी ऐकतो ना की आर्थिक अडचण होती आणि त्याच्यासाठी काम करायची वेळ आली, मला फार कौतुक वाटतं त्यांचं. दुसऱ्या बाजूनी मला असं पण खूप प्रामाणिकपणे वाटतं की माझ्यासारख्या सुद्धा खूप जणी असतात की ज्यांच्यावर असं कुठलंच प्रेशर नसतं किंवा मला हे माहिती आहे कुठेतरी मनातनं की माझ्यावर काही माझं घर चालत नसतं, पण तरी सुद्धा वर्षानुवर्ष आम्ही काम करत असतो. कारण तो इंटरनल पुश असतो की आपण करायचंय. म्हणजे कसं आहे की 100 मीटरची रेस तू पळायला सुरुवात केलीस आणि तुला दर 10 मीटरवर कुठेतरी थांबण्याची एक संधी आहे. तुझ्यावर काही अवलंबून नाहीये काही, किंवा तुला कुठल्याही अर्थाने एक गोष्ट तू केली नाहीस तर भयंकर मोठा काहीतरी आयुष्यात प्रॉब्लेम येणार आहे असं काही नसतं. तरी आपण ते करत असतो आणि त्याला एक वेगळी जिद्द लागते की नाही, आपण हे करतो आहोत कारण आपल्याला ह्यातून आनंद मिळतो आहे आणि आपण जे शिक्षण घेतलंय किंवा आपल्याकडे ज्या काही 2 गोष्टी आहेत त्यांचा आपण कुठेतरी उपयोग करायचा आहे. नाहीतर आपण काय करणार आहोत, कंटाळणार आहोत किंवा आपला तो वेळ आपण वाया घालवणार आहोत. तर म्हणून मला असंही वाटतं की हा स्ट्रगल पण खूप महत्वाचा असतो, जो तुम्हाला तुमच्यावर 4 माणसं अवलंबून नाहीयेत हे माहीत असताना सुद्धा आपण वर्षानुवर्ष आपल्या आपल्या दृष्टीने जिद्दीने कष्टाने काम करत राहतो. ते पण अवघड असतं. हो, म्हणजे ते काम करणं जितकं इम्पॉर्टंट आहे, तितकं घरासाठी वेळ देणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. आपल्याला म्हणजे तुला आत्ता बघणाऱ्या बऱ्याच महिला असतील, त्या खूप स्वतःला रिलेट करत असतील की हो, माझंही असंच होतं, माझीही अशीच कसरत होते. कारण अगं तुला गंमत सांगू का की हे खूप पटकन म्हटलं जातं की कशाला तू काम करतेस, तुला काय गरज आहे, किंवा तुला म्हणजे अनेक प्रोफेशनल याच्यात सुद्धा कित्येकदा असं होतं की माझे पैसे सगळ्यात उशिरा दिले जातात कारण माझा नवरा कमावतो. असेही खूप अनुभव येतात. आणि दरवेळी मला असं वाटतं की मी कष्ट कमी नाही करत ना, म्हणजे असं नाही होत की माझा नवरा कमावतो म्हणून मी जरा कमी कष्ट केलेत, असं नसतं. मला गरज काय हा मुद्दा नाहीये. मी जे काम करते आहे त्याचा जो मोबदला आहे तो माझा ठरलेला मला वेळेवर मिळायलाच पाहिजे. पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की जर तुम्हाला गरज नसेल तर मग ठीक आहे, मग तुमचे पैसे आम्ही नंतर देतो. ऍक्च्युली हे चुकीचं आहे खरं तर, मात्र तसा विचार केला जातो. आता बऱ्याचशा महिला तुला बघून म्हणत असतील की हो, आमचेही आई वडील आहेत, आमचेही सासू सासरे आहेत, आमचीही मुलं आहेत घरी आणि हे सगळं बघून आम्ही काम करतोय. तर खरंच मल्टीटास्किंग म्हणजे काय आणि त्याची कशी मॅनेजमेंट करायची याचा एक म्हणतो ना एक छान क्लुप्ती त्यांनाही मिळालेली असेल. तुझ्याही घरात एक टीनेज मुलगी आहे तुझी, तर आत्ताच्या वयामध्ये त्यांना वेळ देणं किती महत्वाचं आहे तुला जास्त कळतंय कदाचित. त्यामुळे तेही कसं तू करतेस, कारण इतकं सगळं लेखन हे ते म्हणजे किती वेळ तुला तुझ्या या सगळ्या गोष्टींना द्यावा लागतो आणि कसा तू तिलाही देतेस. वेळ देणं महत्वाचं आहे आणि तितकंच त्यांना मोकळं सोडणंही महत्वाचं आहे असं मला वाटतं. काय झालंय की आता ना सोशल मीडियामुळे किंवा ज्या बातम्या आपल्या सतत कानावर येत असतात त्यामुळे
पालक म्हणून आपण खूप घाबरलेले असतो. त्यात कुठेतरी ना तो विश्वासाचाही प्रश्न यायला लागतो. आपल्या वेळी कुठे असं होतं, म्हणजे आता मला खूप वेळा असं वाटतं की मी जेव्हा पुणे सोडून मुंबईला येऊन इथे दैनंदिन मालिकेसाठी 4-5 मैत्रिणींबरोबर राहायला लागले, तेव्हा मला माझ्या आईवडिलांना नसेल का हा प्रश्न पडला की आपली मुलगी तिथे जाऊन कशी राहील, मग एकटी गेलीये, मग आता ती काही व्यसनच करेल का, किंवा तिच्या आयुष्यात कोणी माणसंच येतील का, कोण संगत, हो ना, हे प्रश्न तेव्हा त्यांना नव्हते का पडत, त्यांना पडलेच असतील ना, पण त्यांनी तो विश्वास आपल्यावर ठेवला. आता असं झालंय की आपण इतक्या गोष्टी आजूबाजूला सतत बघतो की आपल्या मनात हे प्रश्न खूप जास्त येतात आणि त्याचं कुठेतरी एक अप्रत्यक्षरित्या दडपण आपल्या मुलांवर येतं. त्यामुळे मला असं वाटतं की जेवढं लक्ष ठेवलं पाहिजे ना, तेवढंच कधी कधी त्यांना त्यांच्या मित्रमंडळींबरोबर मोकळंही सोडायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय ती कशी शिकणार. त्यांनी चुकाच नाही केल्या पाहिजेत असं आपण काही म्हणू शकत नाही, त्यांच्या पद्धतीच्या चुका ते करणारच आहेत. पण मला असं वाटतं की आपले जीन्स आहेत, शेवटी ते एका विशिष्ट मार्गाच्या फार बाहेर जाणार नाहीत अशी आपण आशा करू शकतो आणि त्यांच्या समोर आपण एक आदर्श घालून देऊ शकतो. माझ्या बाबतीत म्हणशील तर एक गोष्ट नक्की आहे, माझ्या मुलीला मी हे कायम, ती लहान असल्यापासून दाखवत आले, सांगत नाही आले, मी दाखवत आले की जरी माझा नवरा कमावता असला तरी सुद्धा या घरात येणारी प्रत्येक गोष्ट कमावण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी मीही तितकेच कष्ट करते आणि ते केले पाहिजेत. म्हणजे ती मुलगी आहे म्हणून उद्या कधीतरी तिचं लग्न होणार आहे आणि ती सुस्थळी पडणार आहे आणि त्यानंतर तिने काही नाही केलं तरी चालेल, तर हा तिचा निर्णय असला पाहिजे, हा तिची निवड असली पाहिजे. पण कष्टांना पर्याय नाही, कष्ट केलेच पाहिजेत आणि फायनान्शियली इंडिपेंडंट असलंच पाहिजे प्रत्येक बाईनी. या बाबतीत माझा खूप आग्रह असतो. हो, म्हणजे ती गरज असो किंवा नसो, हे कष्ट जे तुझे चाललेत किंवा जे स्ट्रगल, आपण म्हणतो ना की एखादी सिरियल किंवा एखाद्या मालिकेचं लेखन केलंय, त्यातली पात्र जास्त लक्षात राहतात, मात्र लेखक कधी लोकांच्या लक्षात येत नाही किंवा राहत नाही, तर मग काय वाटतं त्याबद्दल? बरोबर आहे अगं, पण तसं होणारच ना, कारण जो चेहरा घराघरात पोचतो आहे तो लोकांच्या लक्षात राहणार. लेखक मागे असतात पडद्याच्या, त्याच्यामुळे त्यांचे चेहरे लोकांना माहीतच नसतात. त्यामुळे तो अन्याय नाही वाटत मला, खरं सांगायचं तर हे बरोबर आहे, असंच होणार आहे. पण लेखकाचं स्ट्रगल किती असतं हे आम्हाला तुझ्याकडनं ऐकायचंय. खरं स्ट्रगल निश्चित असतो, पण दुसऱ्या बाजूनी काय तुला सांगू का, की लेखकांना ना एक तो फिक्स्ड जॉब असतो. नटांचं काय होतं की तू एखाद्या महिन्यामध्ये, म्हणजे विशेषतः दैनंदिन मालिकेत काम करताना एका महिन्यात तू 5 दिवस शूटिंग करशील, त्याच्या पुढच्या महिन्यात तू 10 दिवस शूटिंग करशील, मग लग्नाचं शूटिंग असेल तेव्हा तू 20 दिवस करशील, त्याच्या पुढच्या महिन्यात परत 5 दिवस करशील. त्याला काहीच एक सातत्य नसतं. वेअर ॲज जेव्हा मी लेखिका म्हणून काम करते तेव्हा मला माहिती असतं मी महिन्यात 26 एपिसोड्स लिहिलेत, एक महा एपिसोड लिहिलाय, एक महासंगम एपिसोड लिहिला, या सगळ्याचा महिन्याच्या शेवटी मला इतक्या रुपयांचा चेक मिळणार आहे. म्हणजे त्याला खूप जास्त सातत्य असतं. दुसऱ्या बाजूने मी माझ्या घरात बसून काम करते, मी चॅनल मीटिंग्सना जाते, पण मी माझ्या कम्फर्टेबल जागी असते. अभिनेत्रींचं आयुष्य हे खूप जास्त अवघड असतं. त्या रोज सकाळी 7:30-8 वाजता घराबाहेर पडतात, 12-12, 13-13 तास शूट करून घरी येतात, परत दुसऱ्या दिवशी सकाळी, आणि इतकं करून आपला चेहरा सुंदर दाखवणं ही त्यांच्यावर जबाबदारी असते. मला तुलनेने तशी काही माझ्यावर जबाबदारी नसते. त्यामुळे मला असं वाटतं की त्यातले काही जसे पॉझिटिव्ह मुद्दे आहेत तसे काही नेगेटिव्ह सुद्धा आहेत. माझा चेहरा रोज उठून लोक बघत नाहीत ही गोष्ट खरी आहे, पण माझ्या कामाला जास्त सातत्य आहे, असंही आहे. हो, आता चेहरा जरी दिसत नसला तरी फिटनेस तितकाच महत्वाचा आहे. म्हणजे तुला आम्ही वर्षानुवर्ष बघतोय ती अशीच मुग्धाताई दिसतेय, त्यामुळे त्याचं काय रहस्य आहे? मग जरी दिसायचं नसलं स्क्रीनवरती तरी ते इम्पॉर्टंट आहे. माझ्या मते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदी राहणं आणि आनंदाने खाणं. हल्ली मला खूप असं वाटतं की हे डाएटच्या नावाखाली खूप वेड्या-वाकड्या गोष्टी करतात, खूप विचित्र पद्धतीचे काहीतरी प्रयोग लोक करून बघत असतात. माझा या कशाहीवर अजिबात विश्वास नाही. मी मुळीच ते काहीही ज्यूसेस आणि स्मूदीज वगैरे मी असलं काहीही करत नाही. मी व्यवस्थित दिवसात 2-3 वेळा जे काही माझं नेहमीचं असतं ते जेवते. त्यामध्ये सगळ्या घरी असणाऱ्या गोष्टी असतात, कोशिंबिरी, भाज्या, नॉनव्हेज जेव्हा गरजेचं असतं तेव्हा, प्रोटीन्स, आणि या सगळ्याबरोबर जो व्यायाम करत, म्हणजे मी बऱ्यापैकी तशी व्यायामात असते. ते कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसेस असतात त्यामध्ये मी भाग घेते. तर अशा पद्धतीने एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो ती ठेवण्याचा मी प्रयत्न करते. पण मी आनंदाने खाते आणि माझी अशी देवाकडे खूप मनापासून इच्छा, प्रार्थना आहे की मला शेवटच्या दिवसापर्यंत मनसोक्त खाता येऊ देत.
बरोबर आहे. म्हणजे हे सगळं केल्याशिवाय काही गत्यंतर नाहीये. ड्युटी कुठलीही असो, जॉब कुठलाही असो, हो, हो. महिला जर ती तेवढी छान सक्षम आणि स्वस्थ असली तर तिचं कुटुंब संपूर्णपणे अगं, आणि स्वस्थ आपण राहतं. केवढं काम करतो दिवसभर, अंगात शक्ती नको का? त्यासाठी खायला नको का व्यवस्थित? ते कसं काय एवढी डाएट्स करतात, मला तर खरंच आश्चर्य वाटतं बाई. आणि म्हणजे काय ना, की 2 किलो इकडे तिकडेनी झोप उडवून घेण्यासारखी खरं तर नाहीये परिस्थिती. हे सगळं एक कॉस्मेटिक्सचं आणि सगळ्याचं मार्केट आहे असं मला वाटतं. हे माझं त्याच्याविषयीचं मत आहे. मला माहित नाही बरोबर आहे की नाही ते. बरं, पुन्हा एकदा आपण सिरियलच्या लिखाणाकडे हो. वळूयात. जेव्हा तुझ्याकडे एक प्रोजेक्ट येतो किंवा काही करायचं असतं, तेव्हा प्रभावीपणे जे एखादं कॅरेक्टर जे खरंच लोकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतं किंवा ते एक मनात घर करतं किंवा रिलेट काही करतं, मग ती त्या प्रोजेक्टची डिमांड असते का तुझी त्याबद्दलची थॉट प्रोसेस कशी असते? लेखन ही एक गोष्ट अशी आहे की जी ठरवून होत नाही. मालिकेचं तंत्र ठरलेलं असतं. त्याच्यातल्या आता प्रत्येकच मालिकेमधली जी नायिका असते ती लोकांच्या मनात घर करावं तिने किंवा ती ठसावी म्हणून सगळेच प्रयत्न करत असतात. पण एखादीच मालिका असते किंवा एखादीच नायिका असते जी खरंच खूप काळ लोकांच्या लक्षात राहते. तर त्यामागे मला असं वाटतं की तुम्ही लिहिलेले सीन्स म्हण, संवाद म्हण आणि त्या अभिनेत्रीने केलेलं काम, दिग्दर्शक, हे सगळंच. मालिका ही गोष्ट अशी आहे की त्याला मी म्हटलं तसं की त्याचं यशही कुणा एकाचं नसतं, अपयशही कुणा एकाचं नसतं. त्याप्रमाणे कधी कधी काही काही मालिकांमधल्या व्यक्तिरेखा लोकांच्या खूप लक्षात राहतात कारण ती भट्टी जमून आलेली असते. आणि कधी कधी आपण खूप प्रयत्न करतो, सगळं अगदी सर्वोत्तम असं त्या मालिकेमध्ये जुळून आलेलं असतं, पण ती भट्टी जमत नाही. त्याच्यामुळे ती मालिका तितकी चांगली होत नाही. पण तू म्हणतेस तसं डिमांड नेहमीच असते अगं. म्हणजे कुठल्याही मालिकेकडनं चॅनलची किंवा प्रेक्षकांची हीच अपेक्षा असते की ही खूप यशस्वी व्हावी. पण दरवेळेला तसं होऊ शकत नाही. हो, म्हणजे नेहमीच असं जे लिखाण असतं ते त्या महिला पात्राच्या भोवती किंवा ती थॉट प्रोसेस सुद्धा त्या महिला पात्राच्या भोवती असते. म्हणजे पुरुषांचा तर विचार केला जातो की नाही त्या पात्रांचा यामध्ये? कमी केला जातो. कारण हा अभ्यास आहे की अजूनही आपल्याकडे जास्त महिला मालिका बघतात. त्याच्यामुळे अर्थातच त्यांचे प्रश्न, त्यांना काय आवडेल ते किंवा त्यांच्या जगात घडणाऱ्या गोष्टी या त्याच्यामध्ये जास्त आणण्याचा प्रयत्न केलेला कारण असतो. मालिका बघणारा सगळ्यात मोठा वर्ग तर आपला महिलांचा आहे. मग मालिकेमध्येच निगेटिव्ह कॅरेक्टर सुद्धा असतं. एक महिलाच दुसऱ्या महिलेचा पाय ओढत असते किंवा तिला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असते आणि ही दोन्ही कॅरेक्टर एकाच लेखकाने लिहिलेली असतात. मग ते दोन्ही लिहिताना काय म्हणजे कसं असतं? म्हणजे वाईट नाही वाटत की आपण असं लिहितोय किंवा ती अर्थात ती डिमांड आहे, ती गरज आहे, तर ते लिहिताना काय वाटतं? वाईट वाटतं ना. अजिबातच आनंद होत नाही दुष्ट माणसांविषयी काहीच लिहिताना. पण मी नेहमी असं म्हणते की अशा बायका किंवा अशा व्यक्तिरेखा माझ्या घरात मी बघत नाही, याचा अर्थ ते जगात कुठेच नसतात असं नाहीये. आपण रोजचा पेपर जरी उघडून बघितला तरी सुद्धा इतक्या चित्रविचित्र घटना घडताना आपल्याला दिसत असतात की म्हणजे कधी कधी म्हणजे फॅक्ट इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन म्हणतात तसं असतं की प्रत्यक्ष घटना ही आपल्या कल्पनेच्या पेक्षाही खूप विचित्र आणि चमत्कारिक अशी असते. त्यामुळे अशा व्यक्तिरेखा असतात. काय आहे की ती व्यक्तिरेखा काय आहे ह्याच्यापेक्षा आपण किती नाट्य त्या मालिकांमध्ये दाखवतो हे महत्वाचं असतं. आणि मालिकांमध्ये नाट्य दाखवावंच लागतं. नाट्य नसलेल्या मालिका प्रेक्षक बघत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. कितीही प्रेक्षकांनी शिव्या घालू देत आणि कितीही प्रेक्षकांनी म्हणू देत की हे काय दाखवता तुम्ही मालिकांमध्ये, पण साध्या सरळ मालिका ज्या एकेकाळी खरंच आवडीने बघितल्या जात होत्या त्या आज बघितल्या जात नाहीत. यामागचं कारण काय ह्याचं उत्तर कदाचित माझ्यापेक्षा प्रेक्षकच जास्त चांगलं देऊ शकतील की का नाही आता साध्या सरळ कुठल्याही प्रकारचं नाट्य नसलेल्या मालिका बघितल्या जात. पण दुर्दैवाची गोष्ट आहे ग ही, TRP ही गोष्ट अशी ना की आम्हाला अक्षरशः एकेका एपिसोडच्या एकेका सीनचा TRP दिसतो. त्यामुळे माझी कितीही इच्छा असली की नाही बाबा मी अतिशय स्वच्छ कुठल्याही प्रकारचं काहीही कट कारस्थान नसलेली आणि साधी सरळ मालिका लिहीन, तरी ते प्रेक्षक बघत नाही. त्याला आम्ही काही नाही करू शकत. एखादी मालिका 4 दिवस सासूचे सारखी इतके महिने लांबते, म्हणजे आधी माहितीही नसेल की बाबा ही इतकी चालणार आहे, त्याला इतका TRP मिळणार आहे. मग तेव्हा लेखकाची कसरत काय असते की ते लांबवणं, ती स्टोरी, त्याचे एपिसोड्स काय करावं लागतं तेव्हा? खूप चर्चा, लोकांना काय आवडतंय. मी म्हटलं तसं की आम्हाला TRP मधनं सगळंच कळतं. कुठल्या व्यक्तिरेखेचे सीन्स जास्त बघितले जात आहेत, कुठले बघितले जात नाहीयेत, कुठला ट्रॅक ज्याला आपण म्हणतो तो प्रेक्षकांना जास्त आवडलाय, कुठला आवडला नाहीये. या सगळ्याचा ना एक अभ्यास असतो. म्हणजे मालिका ही गोष्ट अशी असते की कुणाही एका माणसाच्या डोक्यात काहीतरी आलं म्हणून ती होत नाही. त्याच्या मागे एक प्रचंड मोठी वेगळी मालिका सुरू असते
आणि त्यामध्ये प्रेक्षकांचा प्रतिसाद, मार्केटिंग टीम पासनं असंख्य गोष्टी आणि मग कलाकारांच्या उपलब्धतेपर्यंत प्रत्येक गोष्ट, की म्हणजे मला खूप वाटतंय की एखाद्या कलाकाराचे खूप मी सीन्स लिहावेत, पण तो कलाकारच उपलब्ध नसेल तर मग मी काय करणार. तर त्याप्रमाणे खूप वळणं घेत 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 म्हणजे ती फिरून मालिका. फिरून 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 मग मी तुला गंमत सांगते, आभाळमाया या मालिकेची गंमत अशी आहे की तिचे काहीतरी फक्त 458 वगैरे भाग झालेत. अगं त्या मालिकेचं असं होतं ना की म्हणजे त्याच्यात आम्हाला कोणालाही फार फॅन्सी कपडे नव्हते किंवा असे काही दागदागिने सकाळी झोपेतनं उठताना कलाकारांनी दागिने घातले तसं नव्हतं. ती आत्तासारखी मालिकाच नव्हती. तरीही आजही मी घराबाहेर पडले तरी कुठेतरी मला 4 माणसं अशी भेटतातच जी म्हणतात की आम्ही आभाळमायामध्ये तुम्हाला बघितलं होतं. तर हे पूर्वपुण्याई आहे ती फक्त. बरोबर. डेली सोप करताना त्याचं लिखाण म्हणजे रोजचे होणारे चेंजेस ती काय म्हणजे किती चॅलेंज असतं ते, कारण कुठेही बाहेर जायचं म्हटलं की एक लेखिका म्हणून ते म्हणजे सतत कॅरी करणं म्हणजे ना कधीही कुठलाही कॉल येऊ शकतो, मग त्याच्यासाठी अवेलेबल राहणं. अभिनेत्री म्हणून सुद्धा आणि लेखिका म्हणून सुद्धा डेली सोपचे काय चॅलेंजेस आहेत? मी खूप आवर्जून हे सांगू इच्छिते कारण माझ्याकडे ना जवळजवळ रोज एका कुणातरी मुलाचा किंवा मुलीचा मेसेज किंवा फोन येतो की ताई आम्हाला लिहून बघायचंय आणि आम्हाला दैनंदिन मालिकेसाठी लिहून बघायचंय, तर काय करू. तर पहिली गोष्ट म्हणजे मालिका ऑन एअर असतानाचा सर्व काळ, मग तो 1 वर्षाचा काळ असेल, 2 वर्ष, 5 वर्ष, तुम्हाला सुट्टी नाही हे लक्षात घ्या. मानसिकदृष्ट्या आपल्याला सुट्टी अशी मिळत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तू म्हणालीस तसं की त्याच्यात रोज काहीतरी बदल होत असतात. माझ्या मनात असं आहे की इथून पुढे या मालिकेचा प्रवास असा असावा, असं मी विचार करेपर्यंत मला कुठून तरी 2 वेगळ्या काहीतरी बातम्या कानावर येतात की कुठल्या तरी एका कलाकारांनी कुठली तरी एक फिल्म घेतली आहे किंवा चॅनलचा जो आत्ताचा TRP आला या गुरुवारचा, त्याच्यात असं असं दिसतंय की हा ट्रॅक आपल्याला वाढवायचा आहे. इट्स अ कमिशन्ड जॉब. हे स्वांत सुखाय लेखन नाही. स्वांत सुखाय लेखन तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी कागदावर लिहा आणि ते तुमच्या वहीत ठेवून द्या. हे असं माध्यम आहे जे प्रेक्षकाभिमुख ज्याला आपण म्हणतो ते आहे. त्यामुळे इथे मला वाटतंय तसं असं मी काही लिहू शकत नाही. त्यामध्ये खूप डिस्कशन्स असतात, खूप कथा, पटकथा, संवाद, चॅनलचे EPs या सगळ्यांबरोबर चर्चा होऊन पुढचा ठरलेला असतो जो काही प्रवास असतो तो. तर त्यामुळे त्यात बदल खूप होत असतात आणि कष्टांची तयारी ह्याला काही पर्यायच नाही. म्हणजे जसं वर्ण दिसतंय तसं ते अजिबात नाही. म्हणजे ज्यांना खरं तर यात पडायचंय त्यांना तू काय सांगशील की ती तयारी म्हणजे काय काय किती पेशन्स पाहिजेत, किती त्याची अवेलेबिलिटी हवी माणसाची त्या सगळ्या कामासाठी? मला असं खूप प्रामाणिकपणे वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की या माध्यमाकडे ना बहुतेक सगळी येणारी मुलं एक स्टेपिंग स्टोन म्हणून बघतात की आत्ता तात्पुरतं खरं तर मी टेलिव्हिजनचं काम करतोय किंवा करतेय, पण मला फिल्म्सच करायच्या आहेत किंवा मला OTTच करायचं आहे. ध्येय म्हणून उत्तम आहे, माझं काही त्याविषयी म्हणणं नाही. माझं म्हणणं असं आहे की आपण जेव्हा सुरुवात करतानाच एखाद्या माध्यमाकडे हे काय तितकं बरं नाहीये, मला याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचंय अशाने येतो, तेव्हा आपला सगळ्यांचा दृष्टिकोन बदलतो त्याकडे बघण्याचा, जो चुकीचा आहे असं मला वाटतं. टेलिव्हिजन हे क्षेत्र असं आहे किंवा मालिका हे क्षेत्र असं आहे की ज्याच्यातनं एका वेळेला त्या मालिकेशी संबंधित 150 लोकांची घरं चालत असतात. लोकांनी वर्षानुवर्ष मालिका करून स्वतःचं करिअर केलेलं आहे, आयुष्य उभं केलेलं आहे. आपण कोण म्हणणार आहे की ते चुकीचं आहे किंवा वाईट आहे? आपण कोण ठरवणार आहे लोकांच्या गरजा काय असतील? घराघरामध्ये पोचलेलं हे माध्यम आहे. घराघरात लोकांना घरातले वयस्कर असतात किंवा अशी माणसं असतात की ज्यांना घराबाहेर पडून नाहीये शक्य, तुम्ही रोज दर शनिवारी किंवा रविवारी जाऊन चित्रपट बघणं तुम्हाला शक्य नाहीये कारण त्याच्यासाठी खूप जास्त खर्च होतो. तुम्हाला घरातल्या घरात मिळणारी ही एंटरटेनमेंट असते. बरं मग कसं आहे की एका वेळेला 47-48 मालिका सुरू आहेत. तुम्हाला एक आवडत नसेल तर तुम्ही दुसरी बघा. तो चॉईस तुमच्या हातात आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की या माध्यमाच्या काही त्रुटी आहेत. या माध्यमामध्ये काही त्याची चौकट ठराविक आहे, ती लक्षात घेऊनच त्यात काम करायला आणि ते सगळं एक्सेप्ट करून करायची तयारी असेल तितकी तरच यात पडावं. 100%. आता या सगळ्या बदलत्या काळामध्ये युगामध्ये स्वतःला अपग्रेड कसं तू ठेवतेस, म्हणजे टेक्नॉलॉजी वाईज असेल किंवा काही तुझीच मुलगी समज टीनेज आहे तिच्याशी जुळवून घेताना किंवा एकूणच इंडस्ट्रीशी? आता समाज माध्यम हा एक वेगळा मुद्दा आलेलाच आहे. सोशल मीडियावरती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिव्ह राहावं लागतं आणि मला ते ताकाला जाऊन भांडं लपवणं नाही आवडत. समाज माध्यम किंवा सोशल मीडिया हा आता आपल्या कामाचा एक भाग झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला राहावं लागतं किंवा आपल्या कामाची जाहिरात करण्याचं ते सगळ्यात चांगलं माध्यम आता झालेलं आहे, तर त्याचा तो उपयोग आपल्याला करून घ्यावाच लागतो.
या व्यतिरिक्त तंत्रज्ञान तू म्हणालीस तसं की ते शिकावं लागतं. आता ते ChatGPT असेल, नाहीतर ते काय अजून वेगळे वेगळे प्रकार असतील, पण निवडीचा अधिकार आपल्याकडे. म्हणजे तू जर या कुठल्याही आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेल्या गोष्टींना एक तुझी कॉन्सेप्ट सांगितलीस तर धडा तुला 10 प्रकारचे त्याच्यामध्ये हो सजेशन्स, परम्युटेशन, कॉम्बिनेशन्स मिळतात. पण ह्यातलं मला काय हवंय हे जोपर्यंत मला सांगता येत नाहीये, तो निवडीचा अधिकार जोपर्यंत माझ्याकडे, तोपर्यंत मला नाही वाटत ते तंत्रज्ञान माझ्यावर हावी होईल. पण हो, शिकणं तर भागच आहे. आणि आपल्याला तरुण मुलगी असतात, 19 वर्षाची मुलगी असते, तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला या नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. तुला स्वतःला काय आवडतं जास्त, अभिनय की लेखन? अवघड प्रश्न आहे. मला नाटकात काम करायला खूप आवडतं, कारण नाटकाच्या 2-2.5 तासानंतर जे समाधान मिळतं ते वेगळं असतं. पण लेखनामुळे मला शांत वाटतं, कारण ते दिवसभर एक लेखन केल्यानंतर जो एक निचरा झालेला असतो आपल्या सगळ्या भावनांचा, तो फार छान असतो. आणि लेखन हे एक असं प्रभावी माध्यम आहे की तुमच्या लेखणीतनं बरंचसं काही समाज प्रबोधन होत असेल, किंवा ते लेखन बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यावरती सुद्धा परिणाम करतं, प्रभाव निर्माण करतं. तर समजा एखाद्या चळवळीच्या माध्यमातून किंवा काही असा प्रोजेक्ट किंवा महिलांसाठी काम करण्याची जर संधी मिळाली, तर मग तुला काय करायला आवडेल? एक तुला सांगते की हे कुठलंही म्हणजे एंटरटेनमेंट माध्यम हे फक्त समाज प्रबोधनासाठी असं मला नाही वाटत. कधी कधी ना प्युअर एंटरटेनमेंट सुद्धा खूप गरजेची असते. की आज दिवसभराच्या सगळ्या धकाधकीनंतर माणूस घरी आल्यानंतर त्याला शांतपणे फक्त समोर जे चाललंय ते बघायचंय आणि त्यातून त्याचं मनोरंजन होतंय, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि ते जरी आपण पुरवू शकलो लोकांना, म्हणजे त्यांचं मनोरंजन करू शकलो वेगवेगळ्या पद्धतीने, तरी माझ्या मते ती खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आणि खास करून महिलांना की ज्यांचा बराचसा वेळ हा कामात किंवा काय, अगदी आपण ग्रामीण भागातल्या सुद्धा महिलांचा जर विचार केला तर बाकीची सगळी कामं आहेत, सगळं करायचंय, आणि त्यातून जर एक तासभर समजा टीव्ही समोर बसले आणि हे जर त्यांच्या चेहऱ्यावरती येणारं हसू हे जर तुझ्या लेखनामुळे किंवा मग म्हणजे ते हसू असेल, त्याच्यातनं काहीतरी आपण विचार दिला असेल, काहीतरी आपण एक वेगळी दृष्टी दिली असेल, तरी सुद्धा मला असं वाटतं की मनोरंजनाला ना आपण कमी लेखतो जरा थोडंसं, की काय नुसतंच एंटरटेनमेंट ह्याच्यातनं काहीच त्यांना फार महत्वाचं मिळालं नाही. तर नाही, मनोरंजन हेही तितकंच महत्वाचं आहे आणि ते मिळायला हवं लोकांना. असं तुझ्या लेखनातलं किंवा तुझ्या कामामधलं असं काही दुर्गारूपी पात्र की जे तू लिहिलंयस आणि ते मालिकेच्या निमित्ताने किंवा नाटक असेल किंवा काय, तू केलेली भूमिका, असं काही लक्षात आहे? अगं आता आपण दैनंदिन मालिका लिहिताना आता तू सुद्धा बघशील की सध्या तर प्रत्येक मालिकेमध्ये नायिका हातात त्रिशूळ धरून तुला दिसेलच, कारण हा आत्ताचा नवरात्रीचा सीझन आहे म्हणून. त्यामुळे शेवटी ते सुष्ट विरुद्ध दुष्ट अशीच ती सगळ्याच मालिकांमध्ये असतं. त्यामुळे दुर्जनांचा केलेला पाडाव आणि चांगल्या माणसांचा झालेला विजय हेच आपण दाखवत असतो. त्यामुळे तो दुर्गेचा अवतार तर आपल्याला प्रत्येक नायिकेत बघायला मिळतोच, कधी ना कधीतरी, कुठे ना कुठेतरी. बऱ्याचशा वेळेला स्टोरीज ज्या असतात त्या नॉट नेसेसरी की सगळ्या काल्पनिकच असतील, म्हणजे असं काही खरं की तू इकडे तिकडे फिरतीयेस की तुझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुला असं क्लिक होतं की नाही, ही स्टोरी खूप छान पडद्यावरती येऊ शकते, हे लिहायला हवं? हो, अनेकदा होतं. आणि अशा काही मालिका आपण करतोही. म्हणजे तुमची मुलगी काय करते सारखी एक मालिका होती जी आता ड्रग ॲडिक्शन किंवा व्यसनं ही अगदी शाळेतल्या मुलांपर्यंत आलेली आहेत. पुन्हा एकदा काय सांगू का की ह्याकडे आपण दुर्लक्षच करायचं ठरवलं किंवा डोळेझाकच करायची ठरवली तर हा आपला चॉईस आहे. पण ही वस्तुस्थिती आहे, समाजात आजूबाजूला या गोष्टी घडतायत. त्याच्यावर झालेली ती मालिका होती जिचे संवाद मी लिहित होते. त्यामुळे अशाही अनेक मालिका आपण करत असतो की ज्याच्यामध्ये फक्त काल्पनिकच गोष्टी असतात असं नाही, प्रत्यक्ष आयुष्यात घडणाऱ्या घटनांचाही त्याच्यामध्ये समावेश केलेला असतो. तू म्हणालीस तसं कधी तुला अवेलेबल राहावं लागतं, कधी काय कॉल येईल, कधी रिक्वायरमेंट काय असेल सांगता येत नाही, तेव्हा मग काही सॅक्रिफायसेस करावे लागतात जे तुलाच नाही तर तुझ्या फॅमिलीला पण असतील किंवा पार्टनर्सला असतील. 100% अजिबात सोपं नाही आमच्या क्षेत्रातल्या विशेषतः स्त्री बरोबर संसार करणं. आणि त्यामुळे मी या क्षेत्रातल्या सर्व स्त्रियांच्या नवऱ्यांना फार मनापासून त्यांचं कौतुक करू इच्छिते. कारण आता म्हणजे माझ्यासारख्या घरामध्ये की जिथे माझा नवरा नोकरी करतो तिथे माझे शनिवार रविवारी नाटकाचे प्रयोग असतात आणि त्याला शनिवार रविवारी सुट्टी असते. तर आमचं हे सगळं आयुष्यच असं असतं किंवा त्याचं कॅलेंडर हे तारखांप्रमाणे चालतं आणि माझं वारांप्रमाणे चालतं, कारण मला कधी शनिवार रविवारी सुट्टी, म्हणजे असं आमचं एक गणित काहीतरी असतं. पण हे जुळवून घेतच आपल्याला संसार करावा लागतो, त्याला काही
पर्याय नसतो. त्यामुळे तू म्हणालीस तसं की हे सॅक्रिफायसेस करावे लागतात. अनेकदा अनेक घरगुती कार्यक्रमांना मी जाऊ शकत नाही करावे लागतात. हो, किंवा लग्न कार्य असतात त्याला मला जाता येत नाही. पण माझ्याशी लग्न केलेल्या माणसाला या सगळ्याची तयारी ठेवायला म्हणजे ठेवणं भाग असतं. बरोबर. नाटकाचे प्रयोग आहेत किंवा लेखनासाठी द्यायचा वेळ आहे किंवा पॉडकास्टसाठी समजा कुठे जायचंय किंवा काही लाईनअप झालेलं असेल, मग हे झालं की ते झालं की ते झालं की ते, आणि मग कट टू पर्सनल आयुष्य. हा कसा सगळा समतोल असतो? म्हणजे खरंच खूप, जसं जरी मेंदूचे कप्पे जरी ठरवले तरी ते स्विचिंग इझी नाहीये ना. नाही, इझी नाहीये. थकायला होतं. या सगळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर घरचा अभ्यास लागतो. कारण मुलाखत सुद्धा जेव्हा मी घेणार असते कोणाची तरी, तेव्हा मी ज्या व्यक्तीची मुलाखत घेणार आहे तिची मला पूर्ण माहिती लागते. त्याच्यामुळे जेव्हा मला कळतं की एखाद्या व्यक्तीची मी मुलाखत घेणार आहे, तेव्हा मी माझ्या सर्व फावल्या वेळामध्ये त्या व्यक्तीविषयी जितकी मला माहिती मिळेल तितकी मिळवायचा प्रयत्न करते. किंवा जेणेकरून तेव्हाचा दुसरा वेळ वाचेल. एक्झॅक्टली. तर त्यामुळे मी म्हटलं तसं की ज्या वेळेला जे काम करणं गरजेचं असतं ना, त्यावेळेला अजिबात कंटाळा न करता ते करून टाकायचं. आळस नाही करायचा की आता खरं तर मला उद्याच्या भाजीची तयारी करून ठेवायची, पण आत्ता जर मी ती केली नाही तर उद्या सकाळी माझी जी धावपळ होणार आहे ती अंगाशी येणार आहे फार. त्याच्यामुळे ती सगळी तयारी आत्ता करणं ह्यात शहाणपण आहे. तर असं एक हे करावं लागतं. आणि मग हे सगळं केल्यानंतर जेव्हा मग कधीतरी आपण 1-2 दिवस सुट्टी घेतो ना, तेव्हा ती सुट्टी इतकी अजिबात अपराधी न वाटता असते की ती फार सुंदर असते. म्हणून मग हे सगळं उरलेल्या वेळामध्ये करायचं. बरं, सुट्टी तर असेल पण सुट्टी नाहीये समजा, मग हे सगळं करताना फिजिकली किंवा मेंटली दमली आहेस, थकली आहेस, तर त्या रिफ्रेशमेंटसाठी काय आहे तुझं ऑप्शन्स? मी वाचते. मी भरपूर वाचते. कारण त्यामुळे मी सर्व आजूबाजूच्या गोष्टींपासून कट ऑफ होऊन त्या पुस्तकात शिरते. गाणी ऐकते. ते मला खूप आवडतं. माझ्या काही खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. त्यांच्याबरोबर जेवायला जाते, त्यांना भेटते, त्यांच्याशी भरपूर गप्पा मारते. आणि काही म्हणजे माझ्या काही मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना बिचाऱ्यांना या क्षेत्राची काहीही माहिती नाहीये, त्या फक्त समोर बसून ऐकतात. बरोबर. माझ्याकडे एक कुत्रा आहे. ते एक फार माझं एक असं आवडीचं आणि स्ट्रेस बस्टर ज्याला म्हणतात तसं आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण आपला कुठेतरी तो मार्ग शोधत असतो ग, की ज्याच्यामधनं आपला तो स्ट्रेस म्हण, तो तणाव म्हण, तो कमी व्हावा. हा सगळेच आपापला शोधत असतात, तसं मीही शोधते. हो, म्हणजे दुर्गेच्या रूपातलं किंवा जसं तू म्हणालीस की लिहिताना किंवा या नवरात्रीच्या सीझन मध्ये सगळ्याच मालिकेतल्या नायिका या दुर्गावतार धारण केलेले असतात. काही ना काही चमत्कार त्यांच्याकडनं घडत असतात. ते लिहिताना तर होतं, मात्र अशा काही दुर्गा ज्या तू खऱ्या आयुष्यात बघितल्या असशील, पात्रातल्या तर वेगळी गोष्ट आहे, की बाबा खऱ्या आयुष्यात की तुला त्यांच्याकडनं फार ऊर्जा मिळते, फार शक्ती मिळते, इन्स्पायरिंग वाटतं. मला ना माझ्या आजूबाजूच्या सर्व आपलं घर सांभाळून करिअर करणाऱ्या ज्या बायका असतात ना, आणि माझ्या सुदैवाने माझ्या आजूबाजूला अशा खूप आहेत. तर त्यांचं रोजचं आयुष्य जगणं हेच मला खूप म्हणजे अचंबित करतं. आणि त्या सगळ्याच असतात ग, म्हणजे आपल्या घरी काम करणाऱ्या बायकांपासनं आपल्या कुटुंबातल्या अशा अनेक जणी केवढं काम करतात ग त्या सगळ्याच. म्हणजे त्या म्हणून काही त्यांचं घराकडे दुर्लक्ष होत नसतं. मला कधी कधी असं वाटतं की रोज सकाळी उठून स्वतःला तो एक उत्साह देणं हे सुद्धा कठीण असतं. बरं, किती वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं असतात. रोजचा दिवस काही सारखा नसतो. कधी कधी आपण शारीरिकदृष्ट्या तितके खंबीर नसतो. कधी कधी कंटाळा आलेला असतो. कधी कधी काहीतरी अप्रिय गोष्टी घडलेल्या असतात. तब्येत बरी नसते. घरात वाद झालेले असतात. बाहेर कुठेतरी भांडणं झालेली असतात. अपयश आलेलं असतं. पण या सगळ्यातनं परत उद्या उठून आपण नव्याने कामाला सुरुवात करायची आहे. हे स्वतःलाच तो उत्साह देणं, याच्यासाठी अमर्याद शक्ती लागते. आणि ती शक्ती घेऊन काम करणाऱ्या, पुढे जाणाऱ्या सगळ्या बायका मला दुर्गा वाटतात. आणि मला कौतुकच वाटतं. मुंबईत लोकलमधनं रोज जाणाऱ्या बायका, फार कौतुक आहे ग. कुठून कुठून कल्याण डोंबिवलीहून टाउनमध्ये वगैरे जाणाऱ्या असतात. खरंच रोज सकाळी उठून हे आपण वर्षानुवर्ष करायचं आहे. याला केवढी स्ट्रेंथ लागते. फार कौतुक वाटतं मला. आणि काय म्हणतो ना आपण, ज्या पद्धतीनं तू स्वतः मल्टीटास्किंग आहेस, तर मग आम्ही दुर्गाच्या माध्यमातून ज्या महिला तुला आत्ता ऐकतायत, की ज्या आपल्या अदृश्य 10 हातांनी एका वेळीच 10 कामं करणाऱ्या, त्या महिलांना काय संदेश देशील? संदेश देण्या इतकी मी मोठी नाही आहे ग, पण मला असं वाटतं की करत राहायचं, सोडायचं नाही. त्या वेळेला अडचणी येणारच आहेत. कुठे ना कुठेतरी काहीतरी खड्डे येणारच आहेत.
तेवढ्या पुरतं असं वाटेलही की हे नाही जमत आहे, आपण हे सोडून देऊया, पण नाही सोडायचं. कारण त्यानंतरच कधीतरी यश मिळणार आहे. म्हणजे ते असं म्हणतात ना, की तुम्ही यशापासून नेहमी एक पाऊल मागे असता, की आज आत्ता इथे हे सोडणं मला शक्य आहे, पण जर मी नाही सोडलं तर पुढच्या पायरीवर मला यश मिळणार आहे. त्याच्यामुळे सोडायचं नाही, ती हिंमत हरायची नाही आणि सोडायचं नाही, करत राहायचं काम. काय ते लॉ ऑफ ॲव्हरेजेस म्हणतात ना, तसं आहे की जेव्हा तुमची 5 कामं तुम्ही करता, त्याच्यातली 2 कामं तुमची फार बरी झाली नाहीत की तिसरं काम चांगलं होतं. त्याच्यामुळे करत राहायचं. बिलकुल. मुग्धाताई, खूप खूप छान वाटलं तुझ्याशी बोलताना सुद्धा. एकदम पॉझिटिव्ह आणि कशा पद्धतीनं, म्हणजे मला सुद्धा एकाच वेळी बरीच कामं कशी करायची, कशी टाइम मॅनेजमेंट करायची, हे खूप सुंदर शिकलोय. तू इथे आलीस आणि खूप छान गप्पा मारल्यास, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. आणि यासोबतच वेळ झाली आहे न्यूज 18 लोकमतच्या नवरात्री विशेष आम्ही दुर्गा या कार्यक्रमात आत्ता इथेच थांबण्याची. नमस्कार.